दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका, मुलाखतकार आणि आजच्या या स्नेहसंमेलनातील गप्पांच्या गावाजावे या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या सौ दीपाली केळकर यांनी आपल्या मधुर आवाज, रसाळ वाणी आणि ओघवत्या भाषाशैलीतून मराठी भाषेतील समृद्धी, गोडवा, पावित्र्य, महानता, वैभवशालीनता कौशल्यपूर्ण सादर करून सभागृहातील प्रेक्षकांची मने जिंकली. तर मग काय मंडळी, तुम्ही पण येताय ना या गप्पांच्या गावी? मला एकटीने जाण्यात अजिबात मजा नाही. गावाला जाताना कसं ग्रुप पाहिजे ना बरोबर. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा 200% सहभाग मला कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहे. हे भाषण नाही, हे व्याख्यान नाही, या छान गप्पा आहेत आणि म्हणूनच शीर्षक गप्पांच्या गावाजावे असंच आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे. हा एकटीचा कार्यक्रम नाही, पण सहलीमध्ये, ट्रिपमध्ये एक कोणतरी लीडर असतो ना, तसं तेवढं काम मी फक्त करणार आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून या गावाला जायचंय. तेव्हा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया म्हटलं की कशी सहल सुरू झाली असं वाटतं. गणपती या शब्दाचा एक अर्थ मन असं सुद्धा आहे बरं का. कधीतरी वाचलं असेल, ऐकलं असेल. गणपती या शब्दाचा एक अर्थ मन असा आहे. माहितीये कुणाला? गणपती म्हणजे काय? गण म्हणजे समूह. त्या समूहाचा जो अधिपती तो गणपती. मग गणपतीचा एक अर्थ मन कसा काय? तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये, देहामध्ये इंद्रियांचा गण असतो ना, इंद्रियांचा समूह असतो ना. त्या इंद्रियांच्या गणाचा, इंद्रियांच्या समूहाचा अधिपती कोण? सगळ्या इंद्रियांचा राजा कोण? सगळं काही घडवतो मनच. घडवत मनच असतं खरं तर. दिसत नाही आपल्याला, त्याचं रंगरूप आपल्याला दाखवता येत नाही, त्याची नेमकी व्याख्या आपल्याला करता येत नाही. पण सगळं घडत असतं ते मनामुळेच घडत असतं. मन खरा राजा असतो. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, गणपतीला जेव्हा आपण नमन करत असतो तेव्हा खरं तर आपण मनालाच नमन करत असतो. पण मन न करणं, मन शांत करणं, मन स्थिर करणं हे फार कठीण आहे ना? नाहीये? आहे ना? मन शांत आणि स्थिर करणं, मन न करणं नक्कीच कठीण आहे ना? सोपं नाहीये ते. का बरं कठीण आहे? मन शांत आणि स्थिर आपलं का बरं होत नाही? अगदी बहिणाबाईंनी त्याचं छान वर्णन केलेलं आहे. का होत नाही? बरीच कारण आहे. धावपळीचे युग आहे, दगदगीचे युग आहे. आणि का मन आपलं शांत होत नाही? कारण आपला मोबाईल शांत नसतो ना. मोबाईल शांत नसतो म्हणून मन शांत होत नाही. त्यामुळे मोबाईल आपला आधी आपण सायलेंट मोडवर ठेवूया, म्हणजे 1 तास आपल्याला छान गप्पा मारता येतील. मोबाईलचा अडसर अजिबात नको. ग्रेट. पत्र ते ईमेल, SMS हा एक प्रवास आपला झालेला आहे. डॉक्टर स्नेहलता देशमुख त्यांच्या पुस्तकात एक फार छान किस्सा आहे. त्यांनी असं म्हटलं की आत्ताच्या काळातला एक तरुण मुलगा परदेशी असलेला आणि आईला रोज तो व्हिडिओ कॉल करायचा, फोन करायचा, रोज बोलायचा आईशी, SMS करायचा, मेल करायचा. पण आईचा एकच हट्ट, पत्र पाठव. मुलगा म्हणतो की रोज मी व्हिडिओ कॉल करतो, रोज तुझ्याशी बोलतो, रोज मी तुला SMS करतो, मेल करतो, तुला पत्राचा काय हट्ट? तेव्हा आई फार छान उत्तर देते. आई म्हणते की अरे तू रोज जो व्हिडिओ कॉल मला करतोस ना ते म्हणजे पद्य आहे. तू मला SMS करतोस ते गद्य आहे. पण तू मला जेव्हा पत्र पाठवशील ना तेव्हा ते हृदय असणार आहे. कारण त्या पत्राला तुझा स्पर्श झालेला असेल. त्याच्यामुळे हे पत्राचं महत्व आहे. तर असे अनेक बदल झालेत. आपल्या आवडीनिवडीत बदल होतात, आपल्या स्वभावात बदल होतो, आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो, आपल्या मनातले विचार तर सारखे बदलत असतात. असे अनेक बदल. पण हे सगळे बरोबरचे बदल आहेत. आंतरिक बदलापर्यंत जाणं हे फार महत्वाचं आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळताना हळूहळू आंतरिक बदलाकडेही आपण जाणार आहोतच. या अवनीवर जगण्यासाठी ना 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अवनी या शब्दाचाच अर्थ आहे पहा, अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण एवढ्याच आपल्या मूलभूत गरजा तर राहिल्यात का? यादी मोठी होईल. काय काय आता? मनोरंजन, आणखी मोबाईल. सगळ्यात महत्वाची गरज आता मोबाईल. आता नुसता मोबाईल असून उपयोग नाही, वायफाय पाहिजे, इंटरनेट पाहिजे, आणखी
बकेट लिस्ट वाढलेली आहे ना भरपूर. काय काय आणखीन आठवत आहे की जे सगळे व्यवहार तो पण बदलच झालाय. आपण रांगा लावून बिलं भरलेली आहेत ती ऑनलाईन बिलापर्यंत आपण आलेलो आहे. कोरोनाच्या काळात एक छान हे फिरत होतं वाक्य की पूर्वी आई मुलांना सांगायची की तो मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बस. आता सांगते मोबाईल घे आणि अभ्यासाला बस. गुरुकुल पद्धती होती ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि अन्न वस्त्र निवारा व्यतिरिक्त काय काय एसी ही सुद्धा आता पण एसी हॉल आहे त्यांना छान वाटते. आता जर एसी हॉल नसता तर सगळ्यांनी तेवढं उकडतंय काय असं झालं असतं सगळ्यांचं. म्हणजे बाहेर थंड हवा आहे तरी सुद्धा एसी महत्वाचं झालंय. हॉटेलिंग महत्वाचं झालंय. असं ज्येष्ठ नागरिक संघ होता तिथे एका भगिनीने छान उत्तर दिलं. पटलं म्हणजे मला ते. त्यांनी असं सांगितलं की सध्या आम्हा ज्येष्ठांसाठी कमोड आणि लिफ्ट या सुद्धा मूलभूत गरजा झाल्या. बऱ्याच जणांना पटलंय. तर या आपल्या गरजा पण खूप वाढलेल्या आहेत. पण अन्न वस्त्र निवारापैकी निवारा म्हणजे घर. शांता शेळकेंनी ना घरातील स्वभाव फार छान सांगितले. खरं तर बालकविताच आहे ती पण इतकी छान आहे. त्याने असं म्हटलंय की एक घर लबाड असते बघा. एक घर लबाड असते दारे खिडक्या लावून बसते. एका घराची उघडी दारे साऱ्यांना म्हणते यारे यारे. एक घर खादाड फार दिवसाकाठी जेवणे चार. एक घर असे तापट भांडीच करतात आदळ. एक घर हिशेब करते मोजते पैसे बँकेत भरते. एक घर असे भित्रे दाराशी राखण करते कुत्रे. बघा बालकवितेमध्ये सुद्धा घराचे स्वभाव किती छान सांगितले ना. असतात काही घरं अशी उदास असतात, काही घरं आनंदी असतात, काही घरं अशी एकदम चकचकीत असतात. म्हणजे आपल्याला वावरताना सुद्धा काही वेळेला अवघडल्यासारखं होतं. काही घरांमध्ये हॉटेल सारखी वाटतात. काही घरं छोटी असली तरी तिथे आपल्याला मोकळेपणा वाटतो. त्यामुळे घरांचेही स्वभाव असतात. आणि या घराने आपली भाषा पण किती समृद्ध केली आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे 1 मे 1960 हा दिवस जसा महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी महत्वाचा आहे तसाच 3 ऑक्टोबर 2024 हे महत्वाचं आहे. कारण आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण आपल्या भाषेकडे आपण कधी बारकाईने पाहतो का? शब्दांकडे बारकाईने पाहतो का? आता घर 2 अक्षरी शब्द काना मात्रा वेलांटी काय नाही उकार उकार. भाषा किती समृद्ध झाली. आठवा बरं घर म्हटल्यावर काय काय शब्द आठवतात. घर धनी आठवतो. घर जावाई घर कोंबड्या वृत्तीची माणसं असतात. घर धनी असते कायम घरकामात बुडालेली असते. घर मालक असतो, घर भाडं असतं, घर बेबी असतो, घर पोळी असते. घरगुती गोष्टी असतात. एखाद्या कुटुंबाबरोबर आपला घरोबा असतो, घरकुल असतं, घरटं असतं. काही जण अशी घरंदाज असतात. आणखीन काय आठवतं? घरघर बरोबर. लहानपणी आपण घरघर खेळतो. भातुकली म्हणजे काय घरघर खेळतो. आणि आयुष्याच्या शेवटी लागते ती पण घरघरच असते. चष्म्याचं घर असतं. बुद्धिबळातली घर असतात. देवघर असतं ना प्रत्येकाच्या घरी. ह्यात माणसाचा अहंकार दिसतो. खरं तर आपलं घर कुणाचं असतं? देवाचंच असतं ना. पण आपला अहंकार असतो की मी हे घर बांधलं. मी काय कर्ज घेऊन किंवा काय कष्ट करून हे घर बांधलं आणि या घरामध्ये मी आपली थोडीशी जागा त्या देवासाठी ठेवलेली आहे. त्यामुळे देवघर असतं. आपल्या म्हणी वाक्प्रचारांमध्ये घर आलेलं आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, घरोघरी मातीच्या चुली, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी घरी. आणखीन आठवतंय? हा देवाच्या घरी जायला कुणाला आवडत नाही. बरोबर तर तिकडनंच येतो. पुन्हा तिकडेच जायचं असतं पण तिथे जायला कुणाला आवडत नाही. लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून असं सुद्धा आपण म्हणतो. घरासंदर्भात गाणी पण आहेत पुष्कळ. हिंदीमध्ये मराठीमध्ये. कुणी म्हणेल 2 ओळी. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, असावे घर ते आपले छान. हा त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. पिया का घर नावाचा सिनेमा मुंबईच्या जावईवर आलेला आधारित हिंदी सिनेमा पिया का घर. खेड्यामधले घर कौलारू.
घर दोघांचे घरकुल पाखरांचे. कोणी म्हणेल का दोन ओळी गायिकाच असायला पाहिजे, गायकच असायला पाहिजे असं काही नाही. एक छान आपला या ना, पुढे या ना, पुढे या, पुढे या, या ना. पिया का घर है ये, रानी हूँ मैं, रानी हूँ घर की. अभी आते होंगे, अभी आएंगे वो, सारी बातें होंगी, सारी बातें होंगी. पिया का घर है ये, रानी हूँ मैं, रानी हूँ घर की. माहेर आहे ते आई वडिलांचं घर आहे, त्यामुळे ते निजधाम. आणि होमसिक हा शब्द आपण वापरतो पहा. या तरुण मुलं घरापासून दूर जातात तेव्हा ते होमसिक हा शब्द वापरतो. त्याला मराठीमध्ये फार छान शब्द आहे, घर व्याकुळता. किती सुंदर शब्द आहे ना, पण आपण तो वापरत नाही. आपण होमसिक हा शब्दच वापरतो. आता भवन म्हटल्यानंतर थोडा विस्तार येतो. या अशा अर्थछट आहेत, अर्थ वगैरे आहेत, सौम्य सौम्य भेद आहेत. भवन म्हणजे हाऊस, पार्लमेंट हाऊस, गव्हर्नर हाऊस, विधान भवन, संसद भवन, राजभवन, लगेच त्याचा विस्तार होतो. असं म्हटलं जातं की हाऊस इज बिल्ड बाय हँड्स, होम इज बिल्ड बाय हार्ट्स. मजूर घर बांधतात, आपण राहायला गेल्यावर त्या घराला खऱ्या अर्थाने घर पण येतं. आणि घर म्हटल्यानंतर चार भिंती पण आल्याच ना, फक्त जमीन आणि छप्पर नाही. घर म्हटल्यावर चार भिंतीही आल्याच. पूर्वीच्या भिंतीनं लेकुरवाळ्या होत्या, हो ना. जुनी घरं आठवा. गावाला अजून कोणाकोणाची घरं आहेत जुन्या पद्धतीची? आहेत कोणाची? जुन्या पद्धतीची, नवीन नाही, जुन्या पद्धतीची. कशा भिंती? दणकट, मजबूत. आणि लेकुरवाळ्या म्हणजे काय? त्याला अंगभूत कोणाडे आहेत. खुंटी, खुंट, खुंटी वेगळं, खुंट वेगळं. पुन्हा गाडीचे खुंट, ती खुंटी. आपल्या भाषेच्या गमती तर खूप आहेत. आणि अंगभूत फडकाळ, कोनाडे, देव्हारे असं सगळं त्याला असायचं. त्याच्यामुळे ते लेकुरवाळी असायच्या भिंती. आताच्या भिंती तशा निर्जीव वाटतात. त्या भिंती अशा सजीव, जिवंत, रसरशीत वाटतात. आणि भिंतीला कान असतात असं आपण म्हणतो. पण त्या काळातल्या भिंतींना कान नसतात बरं का. आताच्या ज्या सडपातळ भिंती असतात ना, त्याला कान असतात. आपण कानुसा घेऊ शकतो बाजूच्या घरात काय चाललंय याचा. आणि दोन भिंती फार प्रसिद्ध आहेत. चीनची भिंत सगळ्यात मोठी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत, या दोन भिंती प्रसिद्ध आहेत. आणि एक ठिकाण असं आहे ना, तिथे चौथी भिंत नसतेच, तिथे फक्त तीनच भिंती असतात. आणि म्हणून त्या ठिकाणाला तीन भिंतींचा संसार असं म्हणतात. बरोबर सांगितलं काकाने. नाट्यगृह, नाट्यगृहाला, रंगमंचाला तीन भिंतींचा संसार असं म्हणतात. तिथे चौथी भिंत असेल तर आपण नाटक पाहूच शकत नाही. तुम्हाला पण बक्षीस देणार आहे. आता त्यांचं नाटक आहे मला वाटतं नंतर ना, त्याने बरोबर ओळखलं. नाट्यगृह आणि ते नाटकातले असे वाटतायत पण ना त्यांच्या वेशभूषेवरनं. हा, नाव मोहन साठे. मोहन दादांचं कौतुक. आता आपल्या सगळ्यांसाठी हे घर म्हणजे चार भिंती, छप्पर, जमीन. पण काही माणसं अशी असतात ना, त्यांची घराची व्याख्या खूप व्यापक असते. हे विश्वचे माझे घर. काय काय येतं माहेर म्हटल्यावर डोळ्यापुढे? आई येते, आणखी बाबा, बालपण, मैत्रमैत्रिणी, शाळा, भावंड, किती गोष्टी येतात ना. भातुकली येते, अगदी खरं. कार्यक्रमांमध्ये विचारत असताना की माहेर म्हटल्यावर काय येतं, इतकी छान छान उत्तर येतात की जिथे मायेचा आहेर मिळतो ना ते ठिकाण म्हणजे माहेर. किती छान उत्तर आहे ना. जिथे मायेचा आहेर मिळतो ते ठिकाण म्हणजे माहेर. काही ठिकाणी उत्तर येतं जिथे आपण काय करतो त्याची कुणी हेरगिरी करत नाही, बरोबर, ते ठिकाण म्हणजे माहेर. एका कार्यक्रमात उत्तर आलं
सध्याच्या मालिकांच्या युगात सासरच्यांविरुद्ध कारस्थान करण्याची जागा म्हणजे माहेर. एका कार्यक्रमात उत्तराला दीपाली तू माहेर म्हटल्यावर मला पंढरपूरच आठवलं. संतांचंच माहेर आठवलं. बघा, 3 अक्षरी शब्द, प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगवेगळा आहे. अलीकडच्या काळामध्ये पुरुषांना पण माहेर असतं. सध्या विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे पुरुषांनाही माहेर असतं. एका कार्यक्रमात एका गृहस्थांनी उत्तर दिलं, आमची बायको जेव्हा माहेरी जाते तेव्हा आमचं घर म्हणजे आमच्यासाठी माहेर असतं. आम्हाला मोकळेपणा मिळतो ना ती माहेरी गेल्यावर. आमचं घर म्हणजे आमच्यासाठी माहेर होतं. त्यामुळे स्त्री काय पुरुष काय, अलीकडे दोघांनाही माहेर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. वेण्णाबाईंनी रामदास स्वामींना माहेरी धाडा मला सांगितलं होतं. ते निजधामाला जायचं होतं. हा, बरोबर. आणि मी असं वाचलंय की वेण्णा स्वामींचं जे शेवटचं कीर्तन होतं ते पहिलं तोगे काऊ कोकत आहे होतं. म्हणजे तो कावळा आहे, तो पहिलं तीरावरचा आहे. आणि कावळाच का निवडलाय, कारण मोक्षपदासाठी कावळाच लागतो ना. त्याच्यामुळे माहेर म्हणजे ते आपलं हिंदी गाणं आहे ना, ये दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल, लागा शून्य मिटावून कैसे. त्याच्यामध्ये पण हेच म्हटलंय की हे हा संसार म्हणजे काय, हे सासर आहे आणि ते माहेर आहे. नवऱ्याने घेतलेल्या साडीपेक्षा माहेरची साडी जास्त प्रिय. नवऱ्याने त्यांचे म्हणजे अनुभवाचे बोल आहेत, अनुभवाचे. नवऱ्याने घेतलेल्या साडीपेक्षा माहेरून आलेली साडी, माहेरची साडी ही जास्त प्रिय असते. आहेत का? आहेत पाटील? आहे. बर, पण खरं आहे ते, त्याच्यामध्ये काही ते चुकीचं बोललं तसं नाही. म्हणजे ती एक वेळ आपल्याला आवडलेली नसते कधी कधी, पण तरी सुद्धा त्याचं कौतुक असतं, कारण ती माहेरून आलेली असते. माझ्या माहेरून आलेली असते. बघा, माहेरचं किती कौतुक आहे पहा. झुणझुण जुण्यात बसले मेण्यात खणसोळी, अंगात शेंदुर भांगात जायफळ वाटीत, लवंगा मुठीत, सोन्याची किल्ली चांदीचं कुलूप, हाती दिली किल्ली, उघडली खोली, खोलीत होते अंडे सात, अंड्यात होती परात, परातीत भात, भातावर बसलं तूप, तुपासारखं रूप, कृपासारखा चिरेबंदी वाडा, चंद्रभागेला पडलाय वेढा, आणि राव आता तुम्ही काम सोडा आणि आधी मला माहेराला धाडा. अशी ही माहेरची ओढ असते. हा जो उखाणा आहे ना, हा जानपद उखाणा आहे बरं का, लांब लचक उखाणा आहे. मी म्हटलं ना की 4 भिंतींच्या आड ज्या स्त्रिया होत्या त्यांनी रचलेले हे उखाणे आहेत. आणि हे उखाणे रचणं सोपं नाही. आपण म्हणतो 14 विद्या आणि 64 कला, या 64 कलांमध्ये एक कला आहे उखाणे रचणं. आणि उखाण्यांचे पण 4 प्रकार आहेत. त्यातला हा एक प्रकार जानपद उखाणे. दुसरा प्रकार म्हणजे रुखवताचे उखाणे. अजूनही ग्रामीण भागात अशी पद्धत आहे की वधूकडची मंडळी वराकडे जाताना खाद्यपदार्थांनी भरलेल्या परड्या म्हणजे तुरड्या घेऊन जातात. त्या पत्रवळीने झाकलेल्या असतात, त्या वाजत गाजत नेल्या जातात आणि दोन्हीकडच्या स्त्रिया तिथे उखाणे घेतात. एक प्रकारे अक्कल हुशारीची तिथे शर्यत लागते. एक साधा आत्ताच्या काळाला योग्य असा रुखवताचा उखाणा, आला आला रुखवत, त्यात होतं खाण्याचं, आणि नवरी नवऱ्याला म्हणते वेगळं कधी राहायचं. हा आत्ताच्या काळातला रुखवताचा उखाणा. फुगडीचे उखाणे. पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या आयुष्यामध्ये फुगडीचे उखाणे अगदी लहान वयातच लग्न व्हायच्या आधीच यायचे. आता काही मुली फुगड्या खेळत नाहीत, त्यामुळे फुगडीचे उखाणे नाहीत. पण फुगडीच्या उखाण्यांची एक गंमत होती बरं का, मला ते फार आवडतात. त्याचं कारण असं, एकमेकींची उणी दुणी बिनधास्त काढायची. एकमेकींची उणी दुणी बिनधास्त काढायची वैशिष्ट्य पुढे आहे, पण अजिबात मनावर घ्यायचं नाही. तिथेच ऐकायचं आणि तिथेच सोडून द्यायचं. त्याचे वाढदिवस साजरे करायचे नाहीत. त्या दिवशी ती मला असं असं म्हणाली हे वर्षानुवर्ष लक्षात ठेवायचं नाही. ओवाबाई ओवा, रानुमाळ ओवा, माझ्या संग फुगडी खेळतो गणपती बोवा. म्हणजे काय, माझी मैत्रीण जाळी झाली आहे, मग तिला थेट कसं सांगणार, मग ते उखाण्यातून सांगायचं. हा फुगडीचा उखाणा. असे अनेक आहेत फुगडीचे उखाणे. आणि साधे उखाणे प्रत्येक स्त्रीला पुरुषांना सुद्धा कधी ना कधी घ्यावेच लागतात. आत्ताच्या काळातला
वाटल्या डाळीचं केलं पिठलं, त्याला खोबरं लावलं किसून आणि राव गेले रुसून, तेव्हा मीच ते खाल्लं चाटून पुसून. असे उखाणे खूप आहेत, गंमत आहे त्या उखाण्यांमध्ये. आणि उखाणे घेणं असतं ना, तसं उखाणे घालणं पण असतं. म्हणजे कोळी, हुमाण, आहाणा असं त्याला म्हणतात. 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी. बघूया कुणाला येणार तुम्हाला उत्तर 100%. 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाही. अरे वा, 3-4 उत्तर दिलेलं आहे. बोट हे त्याचं उत्तर आहे. 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाही. उत्तर आहे बोट. बरोबर आहे उत्तर. केळ्याला इंग्रजीत काय म्हणतात? बनाना. आता बनाना हा शब्द कसा आला? तर जेव्हा पूर्वी अरबी लोक व्यापार करायचे, त्यावेळेला आशिया, आफ्रिका खंडामध्ये जी केळी व्हायची ना, ती हाताची आपली बोटं असतात ना, त्या बोटाच्या आकारा एवढी छोटी असायची. वेलची केळ्यासारखी, त्याच्यापेक्षाही छोटी, म्हणजे बोटाच्या आकाराची. आणि अरबी भाषेमध्ये बनान म्हणजे बोट, म्हणून त्यांनी नाव दिलं त्याला बनाना. हे मुद्दाम का सांगितलं? म्हणजे अरबी लोकांना बोट आणि केळी ह्याच्यात साम्य दिसलं, आणि आपल्या निरक्षर स्त्रियांना सुद्धा बोट आणि केळी ह्याच्यामध्ये साम्य दिसलं, आणि म्हणून त्यांनी उखाणा रचला, 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाही. 4 रंगांची पाखरं मंदिरात गेली. 4 रंगांची पाखरं मंदिरात गेली, एक रंग होऊन आली. काय बरं असेल उत्तर? कोणी सांगितलं? या ना काका, बरोबर सांगितलं. याचं उत्तर येत नाही कुणाला. 4 रंगांची पाखरं मंदिरात गेली, एक रंग होऊन आली. उत्तर आहे विडा, हे त्याचं उत्तर आहे. कात, पान, सुना आणि सुपारी हे त्याचं उत्तर आहे. खरं कात, पान, सुना आणि सुपारी. 4 रंगांची पाखरं मंदिरात म्हणजे मुख मंदिरात गेली. किती विलोभनीय कल्पना आहे ना. 4 रंगांची पाखरं मुख मंदिरात गेली. बटुकलं बटुकल्यात दही, 1000 कोस जाई पण सांडत नाही. अरे वा, कोणी सांगितलं उत्तर? बरोबर. या, अरे तुम्हाला डबल बक्षीस. या, अटुकल्यात बटुकलं बटुकल्यात दही, 1000 कोस जाई पण सांडत नाही. उत्तर नारळ. तुम्हाला 2 पेन भरपूर लिहा म्हणून 2 नारळ. आता गंमत, भाषेच्या गमती सांगायला मोह होतो मला नेहमी. आपण एखाद्याचं स्वागत करताना देतो ते श्रीफळ असतं, आणि एखाद्याला नारळ देतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो. स्वागत करताना असतं ते श्रीफळ असतं, आणि एखाद्याला कामावरून काढून टाकताना आपण देतो तो नारळ असतो. म्हणजे मराठी माणसाचा स्वभाव आपल्या भाषेमध्ये उतरला आहे. स्वागत करताना श्रीफळ, श्री आहे तिथे. आता ज्याला काढूनच टाकायचं आहे तिथे श्री कशाला उधळ माधळ करायची? श्री नको, तेव्हा नारळच असं आपण म्हणतो. काकूला 2 कान. काकूला 2 कान, खरं बोली भाषेमध्ये काकीला आहे. काकीला 2 कान, काकाला काहीच नाही, पण काकाचं शहाण पण काकीला येत नाही. कढई आणि झारा असं त्याचं उत्तर आहे. पण तवा, कढई बरोबर आहे. कोणी दिलं उत्तर? त्यानेच दिलं. अरे त्याला उत्तर पटापट येत आहे. या तुम्हाला काकूला 2 कान म्हणजे कढई, काकाला काहीच नाही म्हणजे झारा, पण काकूचं शहाण पण काकाला येत नाही. अरे त्यांना पण देते ना, मग घ्या ना. सुरज सर, माझं पण घेऊ द्या, त्यांना पण द्या. आता काकी हा शब्द पण बरोबर नाही. तुमचं काय नाव? अनुजा ताईंना पण आपण बक्षीस दिलेलं आहे. त्यांचं एक कौतुक सांगा. गुणू गुणू वाजत होते वाकडे तिकडे पाय, अजून नाही घरी आले, कोणी थापडले की काय? दास. काय म्हणजे दासी म्हणजे घरी ते घ्यायचेच असतात. माधवी त्यांचं कौतुक. नातं जोडलेलं आहे ना, की ते उत्कट असं मानवी नातं
नातं होऊन जातं. अंगणी माझ्या फुले रात राणी ग पानोपानी, तिला केलेला गडई नाही. रातराणीला चक्क मैत्रीण करून टाकलेलं इतकं निसर्गाशी नातं आहे. दुर्गा भागवतांच्या पुस्तकात एक सुंदर ओवी वाचली, गाणं मी गाईला आपुल्या मन्नात, नला न जोडलेलं आहे बरं का, गाणं मी गाईला आपुल्या मन्नात, जाईच्या बन्नात नाद गेला. माझ्या मनाच्या तळाशी जे गाणं मी गायलं त्याचा नाद कुठपर्यंत गेला, तर जाईच्या बनापर्यंत गेला. इतकं निसर्गाशी उत्कट असं नातं आहे. आणि हे निसर्गाशी उत्कट नातं पुढच्या पिढीमध्ये सुद्धा, म्हणजे पुढच्या लेखिकांमध्ये सुद्धा उतरलेलं आहे. इंदिरा संतांनी त्यांचा वंशकुसुम हा काव्यसंग्रह पारिजातकाच्या फुलाला अर्पण केलाय. अरुणा ढेरेंनी त्यांचं पुस्तक औदुंबराच्या झाडाला अर्पण केलंय. सिसिलिया कार्वलोनी पैंजणाचं झाड हे पुस्तक कारंजाच्या झाडाला अर्पण केलंय. त्यामुळे निसर्गाशी नातं आपल्या माणसाचं आहेच. शरदिनी डहाणूकर हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. शरदिनी डहाणूकर पुष्पवेड्या आणि पुष्प अभ्यासक, खरं तर वेड्या नाही, फक्त अभ्यास त्यांनी केलेला आहे त्याचा. त्यांना शाळेत असताना एक निबंध दिला, माझी आवडती लेखिका. तुम्ही काय घ्याल? माझी आवडती लेखिका कोण? कोण सांगेल? मी बहिणाबाईंचं नाव घेईन. सर म्हणते बहिणाबाईंचं नाव घेईल. शांता शेळके. शांता शेळके. खूप वेगवेगळी नावं येतील. पण हा विजया वाड. तुम्ही काय म्हणताय? सुधा मूर्ती. शरदिनी डहाणूकरांनी काय लिहिलं माझी आवडती लेखिका? त्यांनी लिहिलं सृष्टी. सृष्टी ही माझी आवडती लेखिका आहे, कारण दर ऋतूमध्ये ती नवनवीन निर्मिती करत असते. सर्जनशील असलेली सृष्टी ही माझी आवडती लेखिका आहे. आणि त्या पुष्पवेड्या आणि कोणी गोव्यातले आहेत का इथे? मूळच्या गोव्यातल्या कोणी आहे कोणी गोवेकरणी इथे? गोव्यातली महिला जितक्या पुष्पवेड्या ना तितक्या खरं कोणी नाही गोव्यातल्या किंवा कोकणातल्या. म्हणजे कोकणी भाषेमध्ये साधी पाण्याला उकळी आली ना तरी उदकात फुलं आली असं फुलून सांगितलं जातं. आणि फुलं म्हणजे काय हो? पृथ्वीचं हास्य म्हणजे फुलं. निसर्गाचं महाकाव्य म्हणजे फुलं. कवी मनमोहन हे नाव तुम्ही ऐकलं असेल. कसा ग गडे झाला, कुणी ग काही केला, राधी तुझा सैरा आंबाडा. हे लिहिणारे कवी मनमोहन. ते दादरला राहायचे. शिवाजी मंदिरच्या समोर राहायचे. आणि शिवाजी मंदिरला लागून एक गुलमोहराचं झाड होतं. वसंत ऋतू आला की ते झाड असं इतकं फुलायचं, इतकं बहरून यायचं की तो रंग सोहळा ना ते आपल्या सगळ्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या सुहृदांना ते अगदी कौतुकाने दाखवायचे. म्हणजे घरातल्या एखाद्या मुलाचं कौतुक करावं ना तसं तो रंग सोहळा तो कौतुकाने दाखवायचे. पण एक दिवस ना ते गुलमोहराचं झाड उन्मळून पडलं, कोसळलं. कवी मनमोहन यांना इतकं वाईट वाटलं, इतकं गदगदून आलं की इतके वर्षांची मैत्री संपली, आधार गेला असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी काय केलं असावं? कवी मनमोहन यांनी शोकसभा बोलवली. साहित्यिक गेले, त्या गुलमोहराबद्दल भरभरून बोलले. म्हणजे एक वृक्ष उन्मळून पडला म्हणून शोकसभा बोलावली गेल्याची ती कदाचित एकमेव घटना असावी. तर खरंच या झाडांबरोबर सुद्धा आपलं नातं असतं. आपलं कविता आहे ना आपली, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. आता हे झाडांशी कसं नातं असतं? हे लिंबोणीचं झाड करवंदी कसं झालं हो? काय वाटतं? मामाचं नाव आलंय म्हणून करवंदी. नाही त्या म्हणतात त्याची फळं जी असतात ती करवंदासारखी असतात. हा हे उत्तर मला योग्य वाटतं की त्याला जी फळं येतात लिंबोणीला किंवा लिंबोणीला ती फळं अशी करवंदी सारखी असतात. पण त्याचा आणखीन एक अर्थ असा वाचला, कडुनिंबाच्या झाडाची पानं आठवा पहा. पानाच्या कडा कशा असतात? नक्षीदार असतात. आणि करवतीचे दात असतात ना तशी असतात ती पानाच्या कडा करवतीच्या दातासारख्या असतात. त्यामुळे चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचे झाड करवती असेल ते पुढे यमक जुळण्यासाठी करवंती आणि करवंदी असं कदाचित झालं असेल. आणि मामाचा वाडा चिरेबंदी म्हणून ते यमक जुळवण्यासाठी कदाचित झालं असेल. एक दोन फुलांबद्दल बोलणार आहे.
आवडेल ना? प्राजक्त. प्राजक्त म्हटल्यानंतर दैवी सौंदर्य ना. प्राजक्त म्हणजे काय? स्वर्गीय सौंदर्य. लता दीदींचे सूर कसे? स्वर्गीय. प्राजक्ताची फुलं कशी? स्वर्गीय. सौंदर्य असतं ते स्वर्गीय असतं बरं का. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी नाही, स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे. आणि स्वर्गीय सौंदर्य आपण सर्रास सगळेजण स्वर्गीय करतो त्यांना, ते स्वर्गवासी असतात. तर केवढं स्वर्गीय सौंदर्य लाभलेलं हे फुल ना. पारिजातकाच्या फुलाची एक व्युत्पत्ती अशी वाचनात आली की ज्याला पार म्हणजे किनारा आहे तो पारी म्हणजे समुद्र, समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर आली त्यापैकी एक म्हणजे पारिजातक, ही त्याची एक व्युत्पत्ती. आणि प्रत्येक फुलाचं एक वेगळेपण असतं ना. पारिजातकाचं वेगळेपण काय हो? फुलं खुडावी लागत नाहीत, टपटप सडाच पडतो. म्हणजे आहे आपल्याकडे आहे ते भरभरून देणं म्हणजे प्राजक्त. हे पारिजातकाचं वैशिष्ट्य आहे. आणि बघा त्याला पारिजात दारी सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. सत्यभामेनी हट्ट धरला, कृष्णाने तो पारिजातक तिच्या अंगणात लावला, फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणामध्ये. ही कविता किंवा हे गाणं सगळ्यांना माहिती आहे. आणि पारिजातकाबद्दल सांगण्यासाठी खरं तर खूप एकच गोष्ट फक्त सांगते जी मला फार आवडते म्हणून सांगते. जी 14 रत्न बाहेर आली त्यापैकी पहिलं आलं लक्ष्मी, त्याच्यानंतर कौस्तुभ मणी आला ज्याला विठ्ठलाच्या गळ्यामध्ये स्थान मिळालं, आणि त्यानंतर आला तो पारिजातक, जणू काही लक्ष्मीचा पाठीराखाच. आपल्याकडे सुद्धा लग्न झाल्यानंतर नववधू असते ती लक्ष्मीचं रूप असते ना. मग बंगालमध्ये संथाळ नावाचे जमात आहे, त्या जमातीमध्ये आदिवासी जमात आहे, त्या जमातीमध्ये मुलीची पाठवणी करताना जी नववधू आहे ती लक्ष्मीचं रूप आहे, तिची पाठवणी करताना तिला प्राजक्ताचं रूप दिलं जातं पाठीराखा म्हणून, आणि तिची ओटी भरली जाते ती प्राजक्ताच्या फुलांनी भरली जाते. किती सुंदर प्रथा आहे ना. तर असं प्राजक्ताबद्दल सांगण्यासारखं बरंच आहे. एका फुलाबद्दल मी सांगणार आहे, तुम्ही फुल ओळखायचंय. ते फुल पाहिलं ना की मला लाजणारी, नाजूक, शेलाट्या बांध्याची. आता अलीकडे शेलाटा बांधा नसतो माझा, पण शेलाटा बांधा हा शब्दप्रयोगही राहिलेला नाही. सडपातळ म्हणूया किंवा काय अलीकडे 0 फिगर वगैरे काय म्हणतात ते शेलाट्या बांध्याची, नाजूक, नम्र, लाजणारी. आता अलीकडे मुली लाजतही नाही, पण लाजणारी तरुण मुलगी डोळ्यापुढे येते ते फुल पाहिल्यावर. मधुमालती कुणी उत्तर दिलं? येस, या मधुमालती हे त्याचं उत्तर आहे आणि अगदी बरोबर आहे. मधुमालतीची फुलं आठवा, वेल आठवा. मधुमालतीची फुलं जर तुम्ही आठवलीत ना, एवढं सौंदर्य. तुमचं काय नाव? अनिला. अनिला ताई. मधुमालती नाव पण इतकं मोहक आहे ना, फुलाचं नाव पण किती मोहक आहे, गंध पण असा मधाळ. म्हणजे तुम्ही एखाद्या बंगल्याच्या बाजूने जात असाल आणि कुंपणावर मधुमालतीचा वेल असेल तर तो मंद सुगंध आपल्याला जाताना जो येतो त्याने आपल्याला एक प्रफुल्लित वाटतं. आणि रंगसंगती म्हणजे पांढरा, किरमिजी, गुलाबी आणि सगळं एकच फुल नाही. खरं तर फुलाचं झुपका आहे, तो झुमर आहेत फुलांची मधुमालतीची फुलं म्हणजे. आणि इतकं सौंदर्य, पण सौंदर्याचा ताठा अजिबात नाही, मान कान खाली नाही. हे मधुमालतीचं वैशिष्ट्य आहे. आणि ते फुल, पुढचं एक फुल आहे ना, ते पाहिल्यानंतर ना एकदम असा अवखळ मुलगाच डोळ्यापुढे येतो, खुशाल चेंडू मुलगाच डोळ्यापुढे येतो. ते फुल पाहिल्यानंतर खुशाल चेंडू मुलगा डोळ्यापुढे येतो. झेंडू झेंडू खरा आपला नाहीच ना, झेंडू अमेरिकेतला, पण तो आपल्या संस्कृतीमध्ये इतका रुजला आहे की आपले कुठलेही सण झेंडू शिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. आणि फुलांमध्ये जी नाजूकता असते ना ती झेंडूमध्ये अजिबात नाही. एकदम मनमोकळा, अवखळ असा तो झेंडू. म्हणून कदाचित आचार्य अत्र्यांनी त्यांच्या विडंबन काव्य संग्रहाला झेंडूची फुले हे नाव कदाचित दिलं असेल. त्याच्यानं अत्र्यांची एक आठवण सांगायचा मोह होतोय. तुमच्यापैकी कुणी, सगळ्या बीएमसी मध्येच कार्यरत आहात म्हणा, पण कुणी ग्रंथपाल म्हणून काम केलेलं नाहीये ना? असं कोणी नाहीये ना?
म्हणजे कुठल्याही ग्रंथपालाचा अवमान किंवा अपमान करण्याचा माझ्या अजिबातच हेतू नाही. फक्त अत्र्यांची आठवण मी इथे सांगणार आहे. अत्र्यांचं एका कॉलेजमध्ये व्याख्यान होतं. व्याख्यानाच्या बऱ्याच आधी ते पोहोचले. प्राचार्य म्हणाले, चला तुम्हाला वाचनालय दाखवतो, ग्रंथालय दाखवतो. बघा, आलय राहिलं आपलं ते इथे घरातलं आलय राहिलं होतं ना. वाचनालय, ग्रंथालय, देवालय, ग्रंथालय, दुग्धालय, दुग्धालय, हा दुग्धालय बरोबर, विद्यालय, महाविद्यालय, देवालय, वस्त्रालय, खूप आहेत. तर ते ग्रंथालयात घेऊन गेले आणि आपला विषय अत्र्यांकडनं भरकटला थोडासा. तर अत्र्यांना ते घेऊन गेले वाचनालयामध्ये आणि सगळी मराठी वाङ्मय विभाग होता आणि अत्र्यांची सगळी पुस्तकं तिथे होती. अत्र्यांना खूप आनंद झाला. कुठल्याही लेखकाला म्हणाल ना तर आपली पुस्तकं पाहून त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, माझी एवढी पुस्तकं आहेत, पण माझं एक अतिशय महत्वाचं पुस्तक झेंडूची फुले, ते कसं नाही तुमच्याकडे? प्राचार्य म्हणाले, मी ग्रंथपालांना बोलावतो, त्यांना आपण विचारूया. ग्रंथपालांना बोलावतात की झेंडूची फुले कुठे आहे? ग्रंथपाल म्हणतो, मी बघतो, चौकशी करतो आणि सांगतो लगेच. 2 मिनिटात ग्रंथपाल येतात आणि म्हणतात की अहो, आहे की झेंडूची फुले पुस्तक, पण तुम्ही चुकीच्या विभागात शोधताय ना. तुम्ही मराठी वाङ्मय विभागात शोधताय, वनस्पतीशास्त्र विभागात म्हणजे हा झाला अज्ञानातून निर्माण होणारा विनोद. विनोदाचे असे अनेक प्रकार आहेत, त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण थोडस पुढे घेऊन जाते. ह्याच्यानंतर आपले खाद्य, मला खूण आलेली आहे. आपल्याला ह्याच्यानंतर अल्पोपहार पण आहे ना, जेवण आहे, अल्पोपहार नाही. अरे वा, क्या बात आहे. आता जेवणात बटाटा असणारच ना कुठल्या तरी पदार्थामध्ये. पण बटाट्याबद्दल फक्त बोलूया आणि समारोपाकडे येऊया, चालेल ना? अमेरिकेतनं जसा झेंडू अमेरिकेतनं आला तसा बटाटा पण अमेरिकेतनं आला. पण तो इतका रुजला आपल्याकडे, म्हणजे अमेरिकेतला तो पताता, इंग्लंडमध्ये पोटॅटो, मराठीमध्ये बटाटा, हिंदी, पंजाबी, बंगाली आलू, आणि खरंच तो महाराष्ट्रात आला ना म्हणून त्याचं चीज झालं. बटाटा महाराष्ट्रात आला म्हणूनच त्याचं चीज झालं. अगदी किती ठिकाणी आपण वापरतो. एखाद्याला काही समजत नसेल, मुलाला छोट्या, काय तुझ्या डोक्यात ते कांदे बटाटे भरलेत का असं आपण म्हणतो. आणि बरं आहे तो परकीय अमेरिकेतनं, पण तो इतका मनमिळाऊ आहे. गवार बटाटा म्हणू नका, भेंडी बटाटा म्हणू नका, घेवडा बटाटा म्हणू नका, फरसबी बटाटा म्हणू नका, कांदा बटाटा टोमॅटो रस्सा म्हणू नका. सगळ्या ठिकाणी तो बटाटा सामावून घेतो सगळ्यांना. बरं, बटाट्याची भाजी वेगळी, बटाटा वडा, बटाटा भजी, पोटॅटो चिप्स, बटाट्याचे पराठे, आणखी बटाटा चिवडा, बटाटे पोहे, बटाटा पापड, भाजी पण बटाट्याच्या काचऱ्या वेगळ्या, उकडलेली बटाट्याची भाजी वेगळी, उपासाची बटाट्याची भाजी वेगळी, डोश्याची बटाट्याची भाजी वेगळी, बटाट्याचा शिरा पण करतात, बटाट्याच्या वड्या पण करतात, बटाट्याची चाळ पण बघा, मुलांची बटाट्याची चाळ पण त्यांना आठवली वा. आणि उपासाला बटाटा लागतोच, बटाट्याचा किस असतो बरोबर, तो उपासाला लागतो. आणि गंमत म्हणजे बटाटा अमेरिकेतला, साबुदाणा मलेशियातला, शेंगदाणे ब्राझील मधले, म्हणजे आपल्या उपासाच्या पदार्थांमध्ये सगळी परदेशी पदार्थांचं संमेलन असतं आणि म्हणून ते आपण उपासाचे पदार्थ म्हणून खात असतो. तर अशी खाद्यपदार्थांच्या गमती, मी काही खाद्य संस्कृतीचे अभ्यासक वगैरे नाही, म्हणजे वाचनात आले तेच फक्त तुमच्यापर्यंत मांडलं मी. तर बटाटा व्यतिरिक्त इतरही खाद्यपदार्थांवर अनेक बोलता येईल. एकाच फक्त सांगते, सगळ्यांना जावई आले असतील ना, किंवा सुना आल्या असतील. जावई कोणाकोणाचे? अच्छा, बऱ्याच जणांना जावई आलेले आहेत. तर एकदा असे जावई घरी आलेले आहेत. सासूबाईंना जावयाचं फार कौतुक, त्यामुळे सासूबाई धिरडं कोण छान घालतो? अजिबात धिरडं, डोसा, घावन तुटलं नाही पाहिजे, मोडलं नाही पाहिजे. तर
तशा सासूबाई म्हणतात तेवढा जावई आलेला आहे, धिरडं घालते. धिरडं घालायला सुरुवात करतात पण ते मोडतंय. प्रत्येक धिरडं मोडतं, प्रत्येक धिरडं मोडतं. आता मोडलेलं धिरडं जावयाला कसं द्यायचं? जावई लाडाचा आहे एवढा, तीच खाते, मोडलंय तीच खाते. जावई म्हणतो अरे सासूच सगळं, सासूबाई सगळं धिरडं खाताय, माझ्या वाट्याला एखादं धिरडं तरी येणार की नाही. सासूबाईंपाशी जातो आणि हळूच सांगतो सासूबाईंना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माझी आई जेव्हा धिरडं घालते ना तव्यावर, तेव्हा ती धिरडं घालून झालं की अंगणात जाऊन तुळशीला एक प्रदक्षिणा घालून येते आणि मग धिरडं व्यवस्थित झालेलं असतं. सासूबाई म्हणतात हो का? बरं, मी पण तसंच करते, धिरडं घालते, अंगणात जाते, तुळशीला प्रदक्षिणा घालते आणि येते, खरोखर धिरडं व्यवस्थित झालेलं असतं. सांगायचा उद्देश काय? धीर धरला की धिरडं चांगलं होतं. त्याच्यामुळे धीर धरणं हे फार महत्वाचं आहे. ज्यांचा पुढे 20 मिनिटाचा नाटकाचं सादरीकरण आहे त्यांनी आतापर्यंत धीर धरलेला आहे की यांचं संपेल आणि मग आमचं सादरीकरण होईल. तर हरकत नाही, तुम्ही घरी पण पाहू शकता. दीपाली केळकर नावाचं YouTube चॅनेल आहे आणि सगळे हास्य संजीवनी, स्त्रीधन, शब्दांच्या गावा जावे, जन्मकथा शब्दांच्या, पसायदान आणि व्यक्तिमत्व विकास, अभंग लावण्य आणि मनोविकास अशा सगळ्या 14-15 आला पाऊस, वसंतोत्सव, मनप्रसन्न हे कधी संपता कामा नये. जातं हे सुरू राहिलं पाहिजे, जीवन हे कायम सुरू राहिलं पाहिजे. त्यामुळे मी सुद्धा अनेक मोठी धान्य ठेवलेलं पुन्हा पुढच्या टप्प्यावर कधीतरी भेटण्यासाठी. आत्ता मात्र थांबताना पाडगावकरांच्या शब्दात, आनंद आनंद सर्वत्र आनंद, आनंद आनंद सर्वत्र आनंद, आनंद या स्वच्छ वाऱ्यात आहे, आनंद या शुभ्र ताऱ्यात आहे, बाहे झऱ्यातून स्वच्छंद आनंद, आनंद आनंद सर्वत्र आनंद, आनंद या धुंद पर्जन्य धारा, नाचे निळामोर नाचे पिसारा, माती भिजे श्वास, आनंद आनंद, आनंद आनंद सर्वत्र आनंद, आनंद येथे पिकातून डोले, गातात पक्षी स्वरातून बोले, आनंद पाण्यात गाण्यात आनंद, बोलण्यात आनंद, संवादात आनंद, गप्पात आनंद, मराठी भाषेत आनंद, BNC पेन्शनर्स असोसिएशन मध्ये आनंद, आनंद आनंद सर्वत्र आनंद.